राजांनी तसाच तह करण्यासाठी निराजी पंतांना औरंगाबादेकडे पाठवलं होतं. निराजी पंत भीमातीरी असलेल्या पेडगावच्या बहादूर खानाच्या चावणीत तहाच्या वाटीघाटी करण्यात गुंतलं होतं. हवी ती खंडणी, बादशाची चाकरी, संभाजीराजांना मनसबदारी यांची आणि हवी होती ते कबूल करण्याची मुभा निराजी पंतांना दिली होती. त्यामुळे त्याबाबत राजे निश्चिंत होते. भागानगरच्या दरबारी प्रल्हाद निराजी राजांचं वकील म्हणून होतं. रघुनाथ पंतांनी प्रल्हाद निराजींना राजांची भागानगरच्या भेटीची इच्छा कळवली होती. गोवळकोंड्याच्या उत्तराची राज वाट पाहत होतं. एके दिवशी संतप्त झालेलं राज सदरीत आलं. जेजुरीचे घडशी आणि गुरु यांच्यामध्ये हक्कासंबंधी वाद निर्माण झाला होता. चिंचवडचं देव जेजुरीला गेलो असता त्यांच्या कानावर ही बातमी गेली. त्यांनी न्याय करण्याचा अभय देऊन घडशी आणि गुरु यांना चिंचवडला बोलावलं. देव न्यायाला बसले. त्यांच्या मतानुसार त्यांनी घडश्यांना दोषी ठरवून घडश्यांचे हक्क गुरुवांना देऊन टाकले आणि त्या अन्यायाने घडशी संतापलं. देवाने त्यांच्यावर न्याय मान्य करण्याची सक्ती सुरू केली. घडशी घाबरलं. पळून जावं लागलेले पाहता देवाने त्यांना पकडून आणलं. त्यांना बेदम चोपलं. घडश्यांना सिंहगडावरती पाठवून त्यांना खोड्यात टाकण्याची आज्ञा किल्लेदारांना दिली. चिंचवड संस्थानाच्या देवांचा दबदबा मोठा. खुद्द राजे त्यांना मानित असत. सिंहगडच्या किल्लेदाराने देवांची आज्ञा मानली आणि घडश्यांना खोड्यात टाकलं. घडश्यांची बायका पोरे राजांच्याकडे तक्रार घेऊन आली. तो सारा प्रकार ऐकून राजा संतप्त झालं. सदर येताच त्यांनी आनाजींना बोलावून घेतलं. आनाजी, देवांचा काय प्रकार आहे? मलाही तो आताच कळला. देवांना आम्ही गुरुसमान मानतो. याचा देवांनी भलताच अर्थ घेतलेला दिसतो. राज्य कारभारात ते भलतीच लुडबुड करू लागले. आनाजी, त्यांना स्पष्ट कळवा की धर्मकारण करता तो आपला अधिकार आहे, पण राजकारणात आपण असला हस्तक्षेप करणे आम्हाला पटणार नाही. आनाजी घाबरलं. पण देवांचा अधिकार, तो धर्मकारणात, त्याचा राजकारणाशी काहीच संबंध नाही. देवांच्या ताकदीचं पत्र तयार करून ठेवा. आम्ही ते नजरे घालून घालू जी. आणि आमच्या सिंहगडाच्या शहाण्या किल्लेदारांना डांबवून ठेवलेल्या घडच्यांना सत्वर सोडून देण्याची आज्ञा पाठवा. देव सांगतात आणि किल्लेदार ऐकतात. ते चाकर आमचे की देवांचे? त्यांना ताकीद द्या. या उपर असला प्रकार घडला तर आमच्याकडून क्षमा होणार नाही. आणि राजांची पत्र तातडीने गडावरून रवाना झाले. घडशी सुटलं. देवांना आपल्या अधिकाराची चांगली जाणीव झाली. देव प्रांगणात राजे जसे अस्वस्थ झाले तसे दुसऱ्या एका बातमीने राजा आनंद. एके दिवशी आनाजींनी राजांना खबर दिली, महाराज समर्थ रामदास स्वामी परळीवर राहायला गेले. कोणी बातमी पाठवली? परळीचे किल्लेदार जिजूजी काटकर यांनी कळवले आहे. आपल्या आज्ञेनुसार सर्व व्यवस्था गडावर केली आहे. परळीचं भाग्य उजळलं. आता ते संत सज्जनांचं माहेरघर बनलं. आनाजी म्हणाले, खरंच सुंदर नाव आहे. यापुढं परळी म्हणू नका. समर्थाच्या वास्तव्याने पवित्र बनलेला तो सज्जनगड बनला आहे आणि त्याच दिवसापासून परळीचा सज्जनगड बनला. अशा प्रकारे दोन घटना मात्र राज्यांना विस्मयकारक होतात. एक जेजुरीची घटना, त्यामध्ये चिंचवडच्या देवस्थानी केलेली मध्यस्थी आणि नाहक त्या घडच्यांना मात्र डांबून ठेवलं सिंहगडावर. आणि मग राजांनी मात्र चिंचवडच्या देवस्थानाला मात्र खरमरीत पत्र पाठवलं. धर्मकारण करायचं, राजकारण करायचं नाही, अशा प्रकारची ताकीद मात्र दिली देवांना. आणि खऱ्या अर्थाने राजा नेमकं किती चतुर होते. खऱ्या अर्थाने राजांचं सर्व कसं लक्ष होतं सर्व जनतेवरती हे मात्र दिसतं. जय भवानी, जय शिवराय. आपण ऐकतात शिवभारत.